नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे। भाजपकडेच आता नाशिकचं पालकमंत्रीपद राहणार आहे। गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार असं कळतंय, अशी माहिती मिळतेय। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून मोठा वाद जो आहे तो सुरू झालेला होता। नाशिकचं पालकमंत्री पद हे एकीकडे दादा भुसे यांना देखील मिळावं अशी इच्छा असताना आता हे पालकमंत्री पद मात्र गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याचं कळत आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश खवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, या आधी आपण पाहिलं गिरीश महाजन यांचं नाव आधीच समोर आलेलं होतं, मात्र तिढा सुटलेला नव्हता। पुन्हा हे पद त्यांच्याकडेच राहणार आहे का? काय सविस्तर अपडेट या संदर्भात? नक्कीच नाशिकचं पालकमंत्रीपद आहे ते गिरीश महाजन यांच्याकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे, कारण की 2027 मध्ये कुंभ मेळावा आहे तो पार पडणार आणि यासाठीच नाशिकचं पालकमंत्रीपद आहे ते गिरीश महाजन यांच्याकडे राहणार आहे। जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीने देखील आहे ते नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं असा देखील दावा करण्यात आला होता आणि यामध्ये शर्यतीत होते ते म्हणजे माणिकराव कोकाटेंवर देखील आहे तो आता शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपदावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक आणि रायगड या दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटलेला नव्हता, मात्र आता अखेर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनच असणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचा हा अतिशय मोठा निर्णय आहे।